इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या ज्या काही त्या ठिकाणी स्थळं आहेत ती देखील मार्केट प्लेस म्हणून त्या ठिकाणी यूज होतात आणि त्यातनं ही डिलिव्हरी केली जाते। पण या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष आहे। मुळामध्ये मगाशी जसं या ठिकाणी प्रश्न आला की 1600 कोटीचं या ठिकाणी पकडलं जातं, याचं कारण काय आहे? दुर्दैवाने हे जे काही केमिकल ड्रग्स तयार होत आहेत हे तयार करण्याकरता कुठलीही मोठी व्यवस्था लागत नाही, त्याच्याकरता कुठली फॅक्टरी लागत नाही। एखाद्या छोट्याशा ठिकाणीही हे ड्रग्स त्या ठिकाणी ते तयार करतायत आणि अतिशय घातक अशा प्रकारचे ड्रग्ज आहेत। त्यामुळे त्याच्यावरही आपली कारवाई चालली आणि विशेषतः त्याच्याकरता जे इन्ग्रेडियंट लागतात त्याचे लायसन्सेस कोण कोण आहेत, ते जो माल घेतात तो बरोबर वापरतात की नाही, या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊन आहोत। त्यामुळे या संदर्भात 100% सरकारची भूमिका ही झिरो टॉलरन्सची आहे। जसं राज्यमंत्र्यांनी सांगितलं, जिथे पोलीसवाले सापडतायत त्यांना आम्ही सस्पेंड करत नाही, त्यांना आम्ही बडतर्फ करतोय। आणि दुसरं, प्रत्येक केसमध्ये आपण हे सांगितलंय की केवळ आरोपी नाही, फॉरवर्ड लिंकेज आणि बॅकवर्ड लिंकेज हे दोन्ही शोधून काढा। आणि म्हणून आपल्याला जो मध्यंतरी पेपरलाही वाचलं असेल की आपण उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन आणि एवढंच नाही तर एका केसमध्ये विदेशात जाऊन देखील आपण आरोपी परत आणलेला आहे। जो सगळ्यात मोठा या ड्रग रॅकेटचा किंगपिन आहे तो देखील मुंबई पोलिसांनी परदेशातनं पकडून आणलेला आहे। राज्य सरकार करता आणि देशाकरता निश्चितपणे आपल्या युवा पिढीकरता मोठं आव्हान आहे। पण मी तुम्हाला पुन्हा या सभागृहाला आश्वस्त करतो की यात कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही।